करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 127वा भाग आर्थिक साक्षरता व गुंतवणूक या विषयामध्ये आज आपण एक विषय बघणार आहोत. आपलं महिन्याचं बजेट कसं तयार करावं किंवा कसं लिहावं, महिन्याचा खर्च आपण कसा लिहावा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या विषयाला सुरुवात करत असताना आपल्यापैकी किती जण असे आहेत जे शिकत असताना कुठे ना कुठे पार्ट टाइम जॉब करतायत आणि उत्पन्न मिळवत आहेत? त्यांनी फक्त हँड रेस करा. आहेत कुणी आपल्यापैकी? चालेल, ठीक आहे. आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांना खर्चाला दर महिन्याला आई वडिलांच्याकडून 1000, 500, 2000, 5000 रुपये असे मिळतात, काहीतरी पॉकेट मनी मिळतो, असे किती जण आहेत? आपल्यापैकी किती जण असे आहेत की जे जागे आहेत आजच्या सेशनला? कारण तुम्ही सगळेजण जर करताय या ठिकाणी खर्चाला पैसे न घेता जगताय आणि कामही करत नाही, याचा अर्थ काय? तर काही ना काही तर आपल्या खर्चांवर आई वडील खर्च करतायत आपल्यासाठी, त्याच्यातून आपण या ठिकाणी हे काय जागा असणाऱ्यांनी हँड रेज केलेत का? क्लिअर करा रिॲक्शन. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या आपल्याला त्याच्यामध्ये की समजून घ्या, उत्पन्न आहे आणि उत्पन्नाच्या बरोबरच या ठिकाणी खर्च आहे आणि दर महिन्याला तुमचा काही ना काहीतरी खर्च आहे. तुम्ही कॉलेजला जात असताना बसचा पास असेल, तुमच्या दर महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज असेल, तुमच्या कॉलेजमधल्या इतर ऍक्टिव्हिटी असतील, कॅन्टीन मधला मित्रांच्या सोबतचा खर्च असेल, लायब्ररीची फीज असेल, तुमच्या अकॅडमीची फीज असेल, हा सगळा तुमचा खर्च आहे आणि हा खर्च कुठून ना कुठून तरी होतोय. मग असं होत असेल कदाचित की तुम्ही खर्च जाऊन घरी सांगत असाल आणि मग वडील तुम्हाला पैसे देत असतील, आई पैसे देत असेल आणि ते घडत असेल, असं असेल. तुमच्यापैकी काही मंडळी असे असतील की स्वतः या ठिकाणी कमवत असतील आणि खर्च करत असतील आणि काही तुमच्यापैकी असे असतील की खर्च नको म्हणून काही विशेष क्लासेस किंवा हे लावतच नसतील की आपल्याला ते परवडत नाही, आपण ते करायचं नाही, असं असू शकतात. लक्षात घ्या. पण एक गोष्ट सगळ्यांची नक्की आहे की तुम्ही सगळेजण कमवायला शिकणार आहात, तुम्ही सगळेजण कमवणार आहात. मग कमवणाऱ्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? तर कमवण्याच्या अगोदर या ठिकाणी खर्च करण्याची किंवा ती बजेट मांडण्याची एक पद्धत आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्याकडं बरेच कुटुंब तुम्हाला असे बघायला मिळतील आजूबाजूला. तुमच्या घरातही कदाचित ही परिस्थिती असू शकते की 1 ते 10 तारखेच्या दरम्यान पगार होतो आणि त्यातली जवळजवळ 80-90% रक्कम जी आहे ती पहिल्या 10 दिवसात संपून जाते आणि मग पुन्हा 20 तारखेपासून पुढच्या पगाराच्या तारखेपर्यंत या ठिकाणी काही वेळेला उधारीवर या ठिकाणी मटेरियल घेतलं असतं, आपण या ठिकाणी हे करत असतो आणि पुन्हा त्याच पद्धतीचा एक स्ट्रॅप लागलेला असतो. काही मंडळींच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळते की नियमित असणारा पगाराचा आकडा आणि दर महिन्याचा खर्च याचा मेळच बसत नाही. दर महिन्याला खर्च थोडा जास्तच होतो. लिहिलं नाही तर काय होतं? लिहिलं नाही तर अशा गमती होतात. लक्षात घ्या की कुठेतरी क्रेडिट कार्ड घेतलेलं असतं, त्या क्रेडिट कार्डचं पेमेंट भरायला अजून एक क्रेडिट कार्ड घेतलेलं असतं, लक्षात, किंवा कर्ज काढून ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं मोठं कर्ज घेतलं जातं. त्या दरवेळच्या कर्जामध्ये अमाऊंट वाढत का जाते? एक तर ते कर्ज फेडायचंय आणि थोडी रक्कम एक्स्ट्रा खर्चाला लागणार आहे. आणि मग असे काही ट्रॅप तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघाल की ज्यांचं या ठिकाणी चांगलं काम करतायत, मेहनत करतायत, पण योग्य बजेटिंग नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी आर्थिक शिस्त स्वतःला लावता आलेली नाही आणि त्यामुळं अतिशय हुशार असणारी लोक, अतिशय कष्टाळू असणारी लोक, अतिशय प्रामाणिक असणारी लोक देखील आर्थिक विवंचनेच्या दृष्टचक्रात सापडलेली आपल्याला बघायला मिळतात. लक्षात घ्या. आपण हे सेशन कशासाठी घेतो आर्थिक साक्षरतेचं? त्याचं महत्वाचं कारण आहे की आपलं उत्पन्न आणि आपले खर्च, भविष्यातले आपले खर्च, याचं कुठेतरी बॅलन्स आपल्याला साधता यायला पाहिजे. आणि हे विद्यार्थी दशेत जर आपल्याला समजलं तर आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही कमवायला लागाल त्यावेळेला यातनं या ठिकाणी गोष्टी काही घडू शकतात. आपण सुरुवात फायनान्शियल लिटरसीची केली की पहिल्या पगारातून तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा आहे स्वतःचा, इथून सुरुवात केली होती. लक्षात. मग टर्म इन्शुरन्सवर आलो आपण आणि मग आता आपण या ठिकाणी काय करतो की आपलं बजेट महिन्याचं कसं असायला पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. संपूर्ण 52 सिरीज जर याच्या बघितल्या तर एक परिपूर्ण फायनान्शियल लिटरेट असणारा तरुण तयार होणं या पद्धतीनं या सर्व सेशनची रचना करण्यात आलेली आहे. हे लक्षात घ्यायच्या. महिन्याच्या शेवटी पैसे कुठे गेले हा प्रश्न आपल्याला नाही पडला पाहिजे. लक्षात. असा जर प्रश्न पडत असेल तर आपलं काहीतरी चुकतंय. 30 दिवसांचा पगार फक्त पहिल्या 10 ते 20 दिवसाचा संपतो का, असा असेल तरी आपलं काहीतरी चुकायला लागलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे महिना मंथ एंड पर्यंत किस्सा रिकामा असतो तर तुम्ही विचार करण्याची गरज. बँकेचा मॅनेजर कर्जासाठी जेव्हा तुमचं बँक पासबुक बघत असतो त्यावेळेला तो हे बघतो की पगार क्रेडिट कधी झाला
खर्च कधीपर्यंत गेला आणि मंथ एंडला तुमच्या पासबुकवर काय शिल्लक होती, ती तुमची या ठिकाणी सस्टेन जी काय आहे किंवा तुमची एक फायनान्शियल तुमची बिहेवियर कसं आहे हे त्यातनं क्लिअर होत असतं. आणि त्याचा देखील डायरेक्ट परिणाम तुमच्या या ठिकाणी लोन मंजुरीवर किंवा क्रेडिबिलिटीवर होत असतो, लक्षात घ्या. पण हे नवीन आहे का? जवळजवळ भारतातले 80% लोक आजही कौटुंबिक बजेट बनवत नाहीत, हे फॅक्ट लक्षात घ्या. 76% कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं आहे की पगार आल्यानंतर पहिल्या 10 दिवसामध्ये 50% पेक्षा जास्त रक्कम खर्च झालेली असते. आणि सरासरी भारतीय कर्जाच्या डोंगरामध्ये म्हणजे क्रेडिट कार्डची डेप्ट जी आहे ती वाढायला लागलेली आहे, लक्षात घ्या. 35% आपला पगार हा बऱ्याच भारतीयांचा फक्त EMI वर जातोय. आपण जे उत्पन्न मिळवतो त्याचा हा EMI वर 35% पगार जात असतो, लक्षात घ्या. आणि 65% लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 3 महिन्याचा देखील इमर्जन्सी फंड नाही. म्हणजे जर काय प्रॉब्लेम आला, जॉब गेला, तुम्ही जॉब नाही करू शकला, तर 3 महिने देखील माझं कुटुंब निवांत चालेल अशी सोय आपल्याकडं नाही, असे या ठिकाणी कुटुंब बघायला मिळतात. 90% लोक असे बघायला मिळतात की जे रिटायरमेंटच्या नियोजनाशिवाय जगतील बघायला मिळतात, आपल्या लक्षात घ्या. त्यामुळं हे आपल्याला थोडस धक्कादायक जरी वाटत असलं तर ते फॅक्ट आहे, हे स्वीकारली पाहिजे. आणि याचा बेस कुठून? वॉरन बफेट काय म्हणतात की डोंट सेव्ह आफ्टर स्पेंडिंग, स्पेंड आफ्टर सेव्हिंग. म्हणजे काय त्याला म्हणायचं आहे की बचत केल्या म्हणजे खर्च केल्यानंतर बचत करू नका, पहिल्यांदा बचत करा आणि मग उरलेल्या पैशातून तुम्ही खर्च करायला पाहिजे. आता सविस्तर आपण समजून की बजेट म्हणजे नेमकं काय. तर तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा एक लिखित नियोजित आराखडा जो तुम्हाला सांगतो की किती पैसे येत आहेत, किती जात आहेत, किती वाचतायत, हे लक्षात त्याच्याबद्दल. बजेट ज्या वेळेला 10वी पास झालेली काही मुलं आपली आहेत, आमची रिया आहे, वेदांती आहे, हर्षवर्धन आहे, या मंडळींना ज्यावेळेला मी सांगितलं आयुष्यात तुम्हाला पैसा किती लागणार आहे, त्यांना बजेट तयार करायला सांगितलं. आणि मग त्यांनी घरात पहिल्यांदा विचारलं की आपलं महिन्याचं बजेट कसं असतं, किती खर्च होत असतो, मग लाईट बिल कसं येतं, ट्युशनची फीज कुठून येते, काय येते, किती खर्च होतात, हे त्यांनी त्यावेळेला बजेट बघितलं. पण ती मुलं तुमच्यापेक्षा पुढे आहेत, कारण की ती 10वीत असताना बघतायत, तुम्ही कदाचित अजूनही घरचं बजेट बघितलेलं असणार नाही, शक्यता नाकारता येत नाही, लक्षात त्याच्यावरती. तर ही लिखित जे काय वेळेला तुम्ही पेपर घ्या, पेन घेऊन बसता आणि ते मांडायला लागता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येते की अरे आता मला याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजेत, माझ्याकडे या ठिकाणी प्रॉब्लेम्स यायला लागलेत, फंड्स कमी पडायला लागले, ते समजतात ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तिकडे लक्ष द्यायला लागता, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं म्हणता की अरे मी मालक आहे पैशाचं, मी काय करायचं ते करा, तुम्हीच करणार आहात, पण ते तुमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये असू दे. आता अत्यंत चांगले ऍप आलेले ज्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीचा फायनान्शियल ट्रॅक करू शकता. गुगल पेला तुम्ही काही खर्च करता, पट 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 सगळीकडे तुम्ही स्कॅन करायचं, पे करायचं, स्कॅन करायचं, पे करायचं. आता हे मी ज्या वेळेला आमच्या हर्षवर्धनला सांगितले की मला अशा पद्धतीचं ऍप बनवून पाहिजे की ज्याच्यामध्ये कुठेही स्कॅन करून मी पे केलं तर ते रिसिट अपडेट केली की लगेच त्याच्यामध्ये ते त्या हेडला गेलं पाहिजे. मी चहा प्यायला खर्च केला तर फूडमध्ये जाईल, ट्रॅव्हलिंग मध्ये खर्च केला तर ट्रॅव्हलिंग मध्ये जाईल, हॉटेलिंग मध्ये केलं तर हॉटेलिंग मध्ये ते जाईल, फक्त तशा पद्धतीत. त्यांनी अत्यंत सुंदर ऍप 2 दिवसामध्ये मला बनवून दिली. ते तुम्हालाही पाहिजे असेल तर मी नंतरच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणार. पे करा, ती रिसिट फक्त अपलोड करा. अपलोड केली तिथं म्हणजे जसं इतरांना सेंड करतात तसं त्या ऍपला सेंड करा. आवाज येतोय का माझा? हा हो येतोय. हा चालेल, थँक्यू. तर इतरांना या ठिकाणी जसं शेअर करता तशी शेअर करायची, म्हणजे तुम्हाला दर महिन्याला तेच दाखवत जाईल की तुमच्या जेवणावर किती खर्च झालाय, ट्रान्सपोर्टेशनवर किती खर्च झालेला आहे, तुमचा या महिन्याचा खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे. सोपं ऍप बनवलंय, लक्षात घ्या. अशा काही ऍपची मदत घ्या, पण ट्रॅक झालं पाहिजे, लक्षात घ्या. उत्पन्नातनं बचत वजा करता उरलेलं रक्कम खर्च करणं ही योग्य पद्धत आहे. आलेल्या उत्पन्नातून पहिल्यांदा खर्च करणं मग शिल्लक राहील का बघणं ही पद्धत चुकीची आहे. शिल्लक राहत नाही किंवा ती कमी राहते, लक्षात घ्या. खर्चावर मर्यादा राहत नाही, लक्षात घ्या. बजेटचे प्रकार काय आहेत? म्हणजे आपण पर्सनल बजेट बघतो, कुटुंबाचं बजेट असतं, व्यवसायाचं बजेट असतं, लक्षात घ्या. इव्हेंटचं बजेट असतं, इमर्जन्सी बजेट असतं, मग आपल्या नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, राज्याचं, देशाचं बजेट देखील आपण बघत असतो. देशाच्या बजेटवर मोठमोठ्या गप्पा मारणारा आपला तरुण हा स्वतःच्या बजेटकडे लक्ष देत नाही. हा बदल आपल्याला करायचा आहे मित्रांनो. आपण स्वतः त्याचं लक्ष द्यायला पाहिजे. का फायदे आहेत बजेट म्हणजे का मांडलं पाहिजे हे समजून घ्या. पहिल्यांदा एक तर तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेस येतो, माझा पैसा कुठं चाललाय हे लक्षात येते. म्हणजे ट्रॅक व्हायला तुमच्या अरे ही गोष्ट मला टाळता येण्यासारखी आहे,
हे जे प्रत्येक ठिकाणी मी मित्रांच्याबरोबर गेल्यानंतर बाकीचे मित्र म्हणतात माझ्याकडे सुट्टे नाहीत, माझ्याकडे फोन पे नाही, पण मी सारखं स्कॅन करतोय आणि पे करतोय. ते 10,000 रुपये जात असतात पण लक्षात येत नाही. 10-20, 10-20, 10-20 असे जास्त चाललेले छोटी रक्कम असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथून सुरुवात आपली होत असते. वायफळ खर्च लक्षात येतो. आपली फायनान्शियल सिच्युएशन काय हे लक्षात येतं. किती या ठिकाणी आपल्याला मिळायला पाहिजे. या बजेट मांडण्यामुळं तुम्हाला तुमचं या ठिकाणी बचतीची या ठिकाणी सवय लागते. नियोजन लागतं लक्षात घ्या. जसं तुम्हाला कष्ट करण्याचं नियोजन केलं पाहिजे, सक्सेस मिळवण्याचं, पैसे मिळवण्याचं नियोजन केलं पाहिजे, त्याही पेक्षा महत्वाचं आहे मिळवलेले पैसे वापरण्याचं एक अत्यंत चांगलं नियोजन प्रत्येक तरुणांनी करायला पाहिजे. हे लक्षात त्याच्यामध्ये थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे छोटा थेंब जरी असला तरी सातत्य असल्यामुळे त्यासाठी या ठिकाणी मोठे गोल फायनान्शियल तुम्ही अचीव्ह करू शकता. दुसरं महत्वाचं आहे मिळतंय म्हणून कर्ज घेणं, शेजारच्याला दाखवण्यासाठी वस्तू घेणं, त्याने घेतलं म्हणून मी पण घ्यायला पाहिजे, हे जे काही प्रकार असतात ते प्रकार थोडेसे आपल्याला थांबवता आले पाहिजे. म्हणजे ईएमआयचं प्लॅनिंग करा. क्रेडिट कार्डचे ओव्हरड्यूज थांबवता येतात का ते बघा. अनावश्यक कर्ज थांबवतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला बजेटिंग फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं बजेटची सवय लागली की तुम्ही पहिल्या विचार येता का इमर्जन्सी फंड, आणि इमर्जन्सी फंड क्रिएट केलं की तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या पुढच्या अनेक गोष्टी किंवा अनेक द्वार तुमच्यासाठी खुली होत आहेत. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे तुम्हाला 6 महिन्याचा राखीव तयार करणं आणि एक मेंटल स्टेबिलिटी का पीस ज्याला म्हणतात तो तुम्हाला या माध्यमातून निर्माण करता येणं शक्य आहे. आपोआप नाही होत तो लक्षात. बजेटच्या माध्यमातून इमर्जन्सी फंड क्रिएट करू शकतो. पुढचं आहे तुमचं या ठिकाणी लक्षात घ्या की काही गोल अचीव्ह करायचे असतील. घर, गाडी, शिक्षण, हा लक्षात, रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि आता तुमचं ज्या वेळेला मी वारंवार सांगतो फायनान्शियली इंडिपेंडंट, रिटायर अर्ली, हे ज्या वेळेला हे विदाउट प्लॅनिंग नाही होणार आहे. यात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी लागणारा एकूण पैसा किती आहे त्याचं प्लॅनिंग करायचं आहे आणि रिव्हर्स तेवढे कमवण्यासाठी काम करायचं आहे आणि ते मॅनेज करायचे आहे. हे लक्षात त्याच्यामध्ये. ट्रेस, तुम्हाला या ठिकाणी पैशाच्या बाबतीमध्ये ट्रेस नाही राहिला पाहिजे. तो ट्रेस कमी करता येतो जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं असेल तर. लक्षात द्या, चांगली झोप लागते, मानसिक आरोग्य चांगलं होतं, कुटुंबामध्ये वाद होत नाहीत, भांडणं कमी होतात. कारण सगळ्यांना माहित असतं आपल्या घरामध्ये येणारा पैसा एवढा आहे, या गोष्टीसाठी इतकं खर्च करायचं आहे, इतकंच राहणार आहे. म्हणजे मग आपल्या घरच्यांच्याकडच्या अपेक्षा देखील या ठिकाणी तेवढ्याच येतात किंवा घरच्यांच्या अपेक्षा आपल्याकडून देखील या ठिकाणी त्या याच्यात येतात की आपल्याकडचं फायनान्शियल फ्लो असा आहे आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी मागणी केली पाहिजे किंवा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या, आपली इन्व्हेस्टमेंटची कपॅसिटी वाढते. म्हणजे रेग्युलर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट होते, मग तुमची वेल्थ क्रिएट व्हायला सुरुवात होते, वेल्थ या ठिकाणी मॅनेज व्हायला सुरुवात होते. मग कंपाऊंडिंगचा जो काही या ठिकाणी मॅजिक आहे तो मॅजिक तुम्हाला या ठिकाणी अचीव्ह करणं शक्य होतं. लक्षात घ्या, तुम्हाला यामध्ये रिटायरमेंटसाठी तुम्ही रेडी राहता. म्हणजे कुठल्याही क्षणी तुम्हाला जर काम थांबवायचं असेल, एक्झिट व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नियोजन जे आहे ते सुरू होतं चांगल्या पद्धतीनं. कॉन्फिडन्स लेवल वाढतो आपला चांगल्या पद्धतीने, तुमच्या फायनान्सवर नियंत्रण राहतं, निर्णय क्षमता वाढते आणि तुमचं लाईफ तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं. आता बऱ्यापैकी फॅमिलीचं लाईफ हे ईएमआय कंट्रोल करतं. ईएमआय आहे, मग आता ओव्हर टाइम करायलाच लागेल, सुट्टी घेऊन चालणारच नाही, वेकेशनला कुठे जाऊन चालणार नाही कारण हा ईएमआय भरायचा असं होतं बऱ्याच वेळा. तर ते आपल्याला या ठिकाणी टाळता येणं शक्य आहे. अपनी शर्तों पे जिंदगी जीनी है तो फायनान्शियल प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. आता काही लोक बजेट का बनवत नाहीत, काही अडचण येते. मला वेळ नाही, वेळ लागतच नाही. आता तुम्हाला आठवड्यात अर्धा तास पुरेसा आहे. लक्षात घ्या. किंवा जर ऍप्लिकेशनचा वापर केला तर त्याहीपेक्षा कमी वेळ लागू शकतो. उत्पन्न कमी आहे, वाढेल त्यावेळेला बघतो, अजिबात नाही. तुमचं उत्पन्न नसलं तरी देखील तुमचा खर्च होतोय त्याचं देखील तुम्ही नियोजन लिखन केलं पाहिजे. हे लक्षात घ्या. माझ्या एका मित्राचं, म्हणजे एकनाथ चौगले म्हणून माझ्या सोबत शिकणारा, मला ज्युनियर असणारा एक मित्र, त्याचं बजेट काय असायचं, त्याला महिन्याला ₹150 एसटीडी बूथ ऑपरेटरचा पगार मिळायचा त्याला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्याचं बजेट असायचं. ट्रॅडिशनल डे ज्या वेळेला असायचे त्यावेळेला या ठिकाणी त्याला जर भूमिका करायला सांगितली की जरासं तू या ठिकाणी चाणक्याची भूमिका करायची होती आणि त्याला केस कट करून शेंडी ठेवायची होती. त्यानं मला सांगितलं की यशवंत, आता तू जर मला 14 तारखेला केस कापायला सांगशील तर पुढच्या महिन्यामध्ये माझे केस 14 दिवस अगोदर कापायला लागतील. त्यामुळे मग त्यावेळेला माझ्याकडे पैसे असणार नाहीत कारण माझे हे बजेट आहे. म्हणजे SYBA ला शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडचं इतकं बजेट होतं की त्याला 10 दिवस अगोदर केस कापल्यानंतर त्याचा वाढणारा खर्च, ज्यावेळेला केस कापण्याची किंमत ₹20 जास्तीत असेल, लक्षात घ्या त्यावेळेच्या 2004चा जर विचार केला तर त्याच्या, पण तरी देखील त्याच्याकडे बजेट होतं. ती व्यक्ती आज या ठिकाणी जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करते. लक्षात घ्या, प्लॅनिंग फार महत्वाचं असतं.
लक्षात 11वी पासून स्वतःच म्हणजे घरातून बाहेर राहून शिक्षण घेणारी व्यक्ती न्यायाधीश पदापर्यंत पोहोचली. त्याच्या इतर सगळ्या क्वालिटीज मधली एक क्वालिटी काय होती महत्वाची, की त्याला बजेट मांडायची सवय होती. नुसतं मांडायचं नाही, ते फॉलो करायची पण सवय त्याच्याकडे होती. हे लक्षात ठेवा. माझं उत्पन्न कमी आहे म्हणण्यापेक्षा कमी उत्पन्नातच बजेट फार महत्वाचं असतं. वाढत जाईल त्यावेळेला थोडी इकडे तिकडे झालं तरी चालणार असतं. लक्षात. हे कठीण आहे, मला मॅथ्स लागत नाही, अजिबात गरज नाही मॅथ्सची. प्रत्येकाला सगळ्यात चांगलं बजेट आपली आई मांडत असते. काय, तुम्हाला 5 रुपये दिले आणि सांगितलं की 1 काड्यापेटी 1 मेणबत्ती घेऊन यायची आहे. 1 रुपयाची काड्यापेटी 2 रुपयाची मेणबत्ती. लक्षात, 3 रुपये झाले, 2 रुपये शिल्लक राहील. हे आईचं बजेट तोंडपाठ असतं आपल्याला. शिक्षण न झालेलं असेल, कमी शिक्षण असलं तर इतकं सोपं बजेट असतं. हे लक्षात घ्या. तुम्ही थोडंफार त्यापेक्षा जास्त शिकलेला आहात, त्यामुळे तुम्ही बजेट मांडू शकता. तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटच्या भाषेमध्ये मांडायची गरजच नाही. लक्षात घ्या. उत्पन्न आणि खर्च या 2 बाजू मांडता यायला पाहिजे. हे लक्षात घ्या. दुसरं काय म्हणतो आपण, मला माहिती आहे मी कुठं खर्च करतो. तुम्हाला माहित जरी असलं, ज्यावेळेला तुम्ही लिहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल प्रॉपर की ह्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत. लक्षात, त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. बजेट म्हणजे कंजूसी नाही, बजेट म्हणजे स्मार्ट स्पेंडिंग आहे. तुम्ही योग्य ठिकाणी जास्त पैसा खर्च करू शकता. हे लक्षात त्याच्यामध्ये नंतर सुरू करेल. आतापासून सवयी लावा. उत्पन्न मिळवायला सुरू केल्यानंतर करतो म्हणण्यापेक्षा आतापासून तुम्ही सुरुवात केलं तर तुमचं प्लॅनिंग चांगलं होऊ शकतं. हे लक्षात त्याच्या मी एकटा राहतो गरज नाही असंही म्हणण्याची गरज नाही. लक्षात, एका व्यक्तीलाही तितकीच गरज आहे बजेटची. हे लक्षात घ्या. मग बजेटच्या पॉप्युलर पद्धती कोणत्या आहेत? एक साधा रूल आहे जो आपण बघितला यापूर्वी देखील, 50-30-20. गरजांसाठी 50%, लक्षात, हाऊस मौज मजेसाठी 30% आणि 20% सेव्हिंग. हे आपल्या या ठिकाणी बजेट आहे आपल्या लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये आपण जातोय म्हणजे 30,000 रुपये जर उत्पन्न असेल तर 15,000 रुपये तुमच्या गरजा आहेत. या लक्षात, 9,000 रुपये तुमच्या हाऊस मौज साठी करायचे आहेत. त्याच्यावरती 6,000 रुपये तुमचे सेव्हिंग असायला पाहिजे. आता गरजा म्हणजे काय? भाडे, अन्न, वीज, गॅस, प्रवास टाळता न येण्यासारख्या गोष्टी. लक्षात घ्या. हाऊस म्हणजे काय तुम्हाला येतं की नेटफ्लिक्सला पाहिजे, तुम्हाला हॉटेलला जायचं आहे, सिनेमा बघायचा आहे, आउटिंगला जायचं आहे, लक्षात, चांगले कपडे पाहिजे ते येत. आणि बचतमध्ये SIP असेल, PPF असेल, इमर्जन्सी फंड असेल, FD असेल, त्यासाठीची तुमची सोय. झिरो बेस्ड बजेट म्हणजे काय? उत्पन्न वजा सर्व खर्च, झिरो बजेट म्हणजे तुमचं बजेट शून्यच आहे, म्हणजे पैसे शिल्लकच राहत नाहीत. लक्षात त्याच्या तरी तुमची या ठिकाणी पैशाचं नियोजन होऊ दे. तुमच्याकडे या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही मांडा. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बजेट वाढायला सुरुवात होईल. लक्षात घ्या. 10,000 महिन्याला कमवताय, 10,000 खर्च होत आहे, तिथं बजेट मांडायला सुरुवात करा. वर्षाखेरीस तुमच्या लक्षात येईल की 10,000च तुम्ही कमवताय, तर त्यातले कुठेतरी 2,000 रुपये तुम्ही वाचवायला सुरुवात केलेली आहे. तिथून मांडायला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण म्हणतो इन्व्हॉल्व सिस्टम म्हणजे काय, की डब्यामध्ये पैसे साठवतो आपण, बरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी, प्रत्येक श्रेणीसाठी वेगळा. म्हणजे ते काही चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलं असेल. लक्षात घ्या की आईच्या आजारपणासाठी, बहिणीच्या लग्नासाठी, भावाच्या शिक्षणासाठी असे ते डब्यात पैसे टाकत असतात. ही देखील पद्धत आता काही कुटुंबामध्ये तांदळाचे डबे किंवा हे घरच्या आईकडे असतात ते लावलेली सोय. लक्षात घ्या, तिथं वापरले जातात. लक्षात घ्या. इन्व्हॉल्व रिकामा झाला म्हणजे यातल्या डब्यातले पैसे संपले, खर्च करायचं बंद करायचं. सोपी पद्धत आहे. आता कॅशलेस आपली इकॉनॉमी असल्यामुळे ही पद्धत फारशी वापरली जाणार नाही. हे लक्षात घ्या. त्यानंतरची पद्धत आहे, लक्षात घ्या, डिजिटल व्हर्जनचं काय आहे, पे युअर सेल्फ फर्स्ट. सर्वात आधी बचत करायची आणि नंतर खर्च करायचा. लक्षात घ्या. 20% जे आहे ते, हे लक्षात घ्या. ऑटोमॅटिक जे असतात त्यामुळे ते ट्रान्सफर सेट करून ठेवा. उत्पन्न आले की दर महिन्याला 20% माझ्याकडं या ठिकाणी तिथे जायलाच पाहिजेत आणि मग बाकीच्या गोष्टी घडतील. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला दुसरं 60-20-20 चा रूल आहे. 60% खर्च, 20% बचत, 20% गुंतवणूक. हे अर्ली स्टेजला तुम्हाला पॉसिबल होईलच असं नाही. 70-20-10 चा रूल आहे. 70% जीवनावश्यक वस्तू, 10% बचत किंवा गुंतवणूक आणि 10% कर्ज किंवा तुम्हाला CSR स्वतःला करायचं असेल तर. लक्षात. जापनीज काही मेथड आहेत. लक्षात घ्या. काकी लिबो ज्याला म्हटलं जातं, किती पैसे आहेत, किती वाचवायचे आहेत, किती खर्च करणार आणि कसे सुधारणार. लक्षात. या प्रश्नांवर आधारित या ठिकाणी तुमच्या गरजा, तुमची ज्याला मौज मस्ती म्हणून आपण त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण, कल्चर असेल, पुस्तकांसाठी असेल आणि तुमचा अपेक्षित काय, अनपेक्षित खर्च काय येतील त्यासाठी काय रूल असेल. वेगवेगळ्या पद्धतीने बजेट मांडलं जातं. हे लक्षात. तुम्ही तुमची पद्धत चांगली बनवू शकता. स्टेप बाय स्टेप बजेट कसं बनवायचं आहे, त्याच्या 8 पायऱ्या. पहिलं,
उत्पन्नाची यादी तयार करा. आता बरेच लोक म्हणाल सर आमच्याकडे काय फार याद्या नाही आहेत, मी 4 तास काम करतो त्याचं उत्पन्न आहे, 10 तास काम करतो त्याचं उत्पन्न आहे. काही लोक म्हणतील मला शेतीतनं उत्पन्न येतं, माझं नोकरीचं उत्पन्न आहे, माझ्या घराचं भाडं येतं, मी कार रेंटनं दिलेलं आहे त्याचे पैसे येतात, मी सेव्हिंग ठेवलेलं आहे त्याच्यावर मला व्याज मिळतो. ही यादी झाली उत्पन्न मिळवण्याची पहिल्यांदा यादी. दुसरी भाग आहे खर्चाची विभागणी करा. खर्चामध्ये काय येते की न टाळता येणारे रिकरिंग एक्सपेन्सेस, ज्याच्यामध्ये भाडं, EMI, वीज बिल, पाणी बिल, इंटरनेट, मोबाईल, इन्शुरन्स आणि SIP हे फिक्स खर्च आहेत तुमचे, रिकरिंग दर महिन्याला करायचेच आहेत. त्याला तेवढं बजेट आपण अलॉट करायचं. व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये काय येतात, मग किराणा, भाजीपाला, प्रवास, तुमचा पेट्रोल हे कमी जास्त होऊ शकतं. गाडी कमी वापरली, पेट्रोल कमी लागेल, एखाद्या दिवशी जास्त फिरायला कुठे दूर गेला तर जास्त लागणार आहे. तुमचा प्रत्येक व्हेरिएबल आणि नॉन व्हेरिएबल ज्याला किंवा फिक्स आणि व्हेरिएबल या दोन्हीचं या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे, यादी पहिल्यांदा करायला पाहिजे. तिसरं महत्वाचं आहे, तुमचं उत्पन्न आणि खर्चाची तुलना करा. उत्पन्न 40,000 आहे, खर्च 28,000 आहे, समजा 11,000 रुपये तुमचं या ठिकाणी 11-12,000 रुपये तुमच्या या ठिकाणी सेव्हिंग राहतात. असं असेल तर चांगलं आहे. जर उलट असेल, बचत आणि गुंतवणुकीच्या नियोजनामध्ये देखील आपण बघितलं, इमर्जन्सी फंड मध्ये किती ठेवायचे, SIP मध्ये किती, FD किती, हे अगोदर आपण बघितलेलं आहे, लक्षात घ्या. कॅटेगरीजनुसार लिमिट सेट करा. म्हणजे काय की प्राधान्य प्रत्येक श्रेणीसाठी, हॉटेलसाठी किती खर्च करायचं, कपड्यासाठी किती या महिन्यात खर्च करायचं, एंटरटेनमेंटसाठी किती खर्च करायचं, आणि मर्यादा गाठली तेवढी कट करायचं. म्हणजे आज तुम्ही AI जर वापरत असाल तर ही डिसिप्लिन असणं गरजेचं. AI चे प्लॅन असे डेव्हलप केले असतात की ते तुम्हाला क्रेडिट संपलं की या ठिकाणी पुन्हा घ्यायला लावतात. ते मंथली बेसवर देत नाही, क्रेडिट बेसवर देतात. क्रेडिट संपलं की परत रिचार्ज करा. मग इथं तुम्हाला प्लॅन फिक्स केला पाहिजे, मला एका महिन्यामध्ये AI च्या क्रेडिटसाठी 1,000 खर्च करायचे, क्रेडिट संपलं AI वापरायचं बंद. हा फॉर्म्युला जर दिला तर तुम्हाला या ठिकाणी शिस्त लागू शकते, हे लक्षात याच्या बाबतीतनं. खर्च तुमचा बंद होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डिसिप्लिन लागू शकते चांगल्या पद्धतीची. दररोजचे खर्च लिहा म्हणजे या ऍपच्या माध्यमातून ती सवय तुम्हाला लागू शकते, लक्षात घ्या. आठवड्याला त्याचा रिव्ह्यू करा, या आठवड्यात काय झालं. जरी महिन्याला पगार असला तरी आठवड्याला रिव्ह्यू करा, या आठवड्यात मी कुठल्या गोष्टी जास्त खर्च केला किंवा कमी केला. नाहीतर बनवलं तिथं शेवटी मी बघतच नाही, याचा देखील काही अर्थ होणार नाही, उपयोग होणार नाही. महिन्याच्या शेवटी बजेट काय बनवलं होतं आणि ऍक्च्युअली काय झालं याचं कंपॅरिझन करा. संस्थात्मक कामं जिथं असतात तिथं वार्षिक बजेट मांडलं जातं. संस्था असतील, तुमच्या या ठिकाणी महाविद्यालय असतील, तुमचे गव्हर्नमेंट असतील, हे वार्षिक बजेट मांडतात आणि त्यानुसार यांचं काम चालू असते, लक्षात. त्याच्यानंतर 8 नंबरची सुधारणा. तुम्हाला वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय त्याच्यामध्ये, तर लगेच त्या ठिकाणी तुम्ही सुधारणा करायला पाहिजे, जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. तर हे बजेट मांडण्याच्या या पद्धती आहेत. नोंद कशी करायची, नोंद करण्यासाठी आता वेगळे चांगले पारंपरिक डायरी मेंटेन करा, मोबाईलमध्ये मेंटेन करा, काही ऍप आले ते ऍप मेंटेन करा. दररोजचे 3-4 मिनिटं तुम्ही फायनान्ससाठी द्या. स्वतःचा फायनान्स स्वतः तपासा, मांडा, लिहा, हे गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात. त्याच्यामध्ये मोबाईल ऍपचा वापर करू शकता, काही प्रीमियम या ठिकाणी ऍप आहेत ते शोधू शकता, हे लक्षात घ्या. आता याच्यापेक्षा जास्त पुढची माहिती देण्यापेक्षा हाच तुम्हाला एक टास्क मला द्यायचा आहे, तो असा आहे, लक्षात घ्या, की तुम्ही तुमचं आतापर्यंतचा किमान काय खर्च तुमच्या स्वतःवर झाला असेल, जो कमवला असेल कदाचित आई वडिलांनी, लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्ही कमवल्या असतील ते, आणि तुम्हाला आयुष्यामध्ये समजा 35व्या वर्षी रिटायर व्हायचे, लक्षात, फायर मुवमेंट म्हणत असताना आपण 40व्या वर्षी रिटायर व्हायचं, हे त्या मुलांसाठी नाहीच आहे, लक्षात घ्या. ज्या मुलांना 30 वर्षापर्यंत UPSCची MPSCची तयारीच करायची आहे त्यांनी या भानगडीत पडूच नये फायर मुवमेंटच्या. ते त्यांचं 60 वर्षापर्यंत जगणार आहेत, ते 60 वर्ष जगणार म्हणजे 60 वर्षापर्यंत नोकरी करतील आणि त्या पद्धतीने जातील. पण ज्याला फायर मुवमेंटमध्ये जायचं आहे त्याला बजेट, म्हणजे किती पैशाची मला गरज आहे, मला काय लाईफस्टाईल जगायची आहे, आणि जर पैशाची इतकी गरज आहे तर तितके पैसे कमवण्यासाठी मला माझ्या स्किलमध्ये आत्ता किती बदल करायला पाहिजे, हा अवेअरनेस जर तुमच्याकडे असेल मित्रांनो, तर तुमचा एकही मिनिट वाया जाणार नाही. कारण एकदा फायनान्शियल बजेट मांडलं की मग तुम्ही आपोआपच तुमच्या वेळेची गणितं मांडायला लागाल. मग तुमच्या 1 सेकंदाची किंमत 1 रुपया पकडाल आणि मग तुमच्या त्या टाइमचं बजेट मांडायला लागाल की आज सोशल मीडियावर किती गेला, बाकीच्या ठिकाणी कुठे गेला, तो कसा मला या ठिकाणी आवरता येईल, याचं होऊ शकतं. त्यामुळे आज तुमचा खर्च बघा, तुमचे भविष्यातले प्लॅनिंगचा विचार करता कितीपर्यंत बजेट मला लागणार आहे पैसे, आणि ते कसे कमवायचे आणि कसे खर्च करायचं, हे थोडंसं प्लॅन बनवा, अचीव करणं सोपं जातं, हे लक्षात. त्याच्यामध्ये जरी फेल गेला तरी का फेल गेला हे तपासता येतं, दोष दुरुस्त करून पुन्हा पुढे जाता येते, लक्षात घ्या. आजच्या या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.